एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झालाय। एका महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झालाय। चोरून व्हिडिओ काढल्याची तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सायबर पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला असून प्रांजल खेवलकरच्या अडचणीत त्यामुळे वाढ झाली आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। वैभव, आणखी एक गुन्हा प्रांजल खेवलकर वरती दाखल झाला, त्याबद्दल काय अधिक माहिती? श्वेता, प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना दिसते। प्रांजल खेवलकर यांच्यावरती यापूर्वी ड्रग्ज प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यांच्या छाप्यामध्ये नार्कोटिक्स संदर्भातले पदार्थ जे ते मिळून आलेले होते। या सगळ्या प्रकरणामध्ये ते सध्या कारागृहामध्ये आहेत। मात्र त्याच वेळेस प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावरती अश्लील व्हिडिओज आहेत ते मिळून आलेले होते आणि त्या पार्श्वभूमीवरती आता पुणे पोलिसांकडे काही महिलांनी अर्ज केलेले होते आणि या अर्जामध्ये स्पष्टपणे तक्रार करण्यात आलेली आहे। प्रांजल खेवलकर यांनी चोरून व्हिडिओ जे आहेत शरीर संबंधांचे व्हिडिओ काढून त्याचा गैरवापर करायचा प्रयत्न जो आहे तो केला असल्याची तक्रार करण्यात आलेली होती आणि त्यावरून आता हा दुसरा गुन्हा जो आहे तो खेवलकर यांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे। खेवलकर यांच्याकडून अजून जामिनाला अर्ज केल्यानंतर त्याची सुनावणी जी आहे ती होऊ शकलेली नव्हती, तीही टळलेली होती। त्यामुळे आता पहिल्याच गुन्ह्यातला जामीन जो आहे त्याची सुनावणी अजून होत नाही, तोवर खेवलकर याच्यावरती दुसरा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून IT ऍक्ट जो आहे तो आणि BNS 77 या दोन कलमांमुळे गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी या सगळ्या संदर्भामध्ये जी माहिती आहे ती या महिलेकडून घेण्यात आलेली होती। तिच्याकडून जेव्हा तिला या सगळ्या बाबतची माहिती मिळाली तेव्हा आपल्याला अशा पद्धतीनं व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्यात आल्याची सुद्धा तक्रार तिनं पोलिसांकडे केलेली होती आणि त्याच्यावरूनच शेवटी पोलिसांनी खेवलकर याच्या विरोधामध्ये IT ऍक्ट आणि त्याच्यासोबत BNS 77 या दोन कलमांमुळे गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। श्वेता, वैभव, धन्यवाद या माहितीसाठी। आणि ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघतोय। एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झालाय। एका महिलेच्या तक्रारीनंतर चोरून व्हिडिओ काढल्याची तक्रार या महिलेनं केली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झालाय। सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतलाय, त्यामुळे प्रांजल खेवलकरच्या अडचणी त्यामुळे नक्कीच वाढलेल्या आहेत।